नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इडली डोसा ॲप्पेसोबत खाण्यासाठी परफेक्ट अशी साऊथ इंडियन स्टाईल कोकोनट चटणी म्हणजेच ओल्या नारळाची चटणी. तर ती चटणी कशी बनवायची या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ओला नारळ घेतलेला, त्यातील थोडंसं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे काप करायचे. थोडीशी कोथिंबीर, 3 मिरच्या मोठे काप करून घेतलेले आहेत, 4-5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, थोडीशी कढीपत्त्याची पाने. आता हे सर्व मिक्सर जारमध्ये काढून घेऊया. खोबऱ्याचे काप केल्यामुळे काय होतं, जास्त त्यामध्ये जाडसर राहत नाही, एकदम छान पेस्ट तयार होते. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडीशी नंतर सर्विंगसाठी ठेवलेलं आहे. 2-3 कढीपत्त्याची पाने घालायचं, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर घालायचं. यातील सिक्रेट गोष्ट म्हणजे चिमूटभर साखर घालायचं. आता हे बारीक करून घेऊया. बघा असं छान असं ग्राइंड झालेलं आहे. थोडंसं थिकनेस वाटतंय, मी पाणी घालून परत एकदा ग्राइंड करून घेते. कढईमध्ये तापायला तेल ठेवलेलं आहे. खूप सोपी रेसिपी आहे, अगदी नवीन शिकणारे पण सहज करतील इतकी सोपी आहे. नक्की करून बघा. तेल तापलेलं आहे. मोहरी घालायचं, जिरे, कढीपत्त्याची पाने. गॅस बंद करायचा. आता ही फोडणी बाउलमध्ये काढलेल्या चटणीवरती घालून घ्यायचं. बघू शकता किती छान दिसतं. खायला पण तितकंच टेस्टी आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. आता वरून कोथिंबीर घालायचं. कोथिंबीरचा फ्लेवर त्यामध्ये छान उतरतो आणि चटणी खूप छान लागते. तर अशा पद्धतीने आपली साऊथ इंडियन स्टाईल इडली डोसा ॲप्पेसोबत खाऊ शकता. तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता. जेव्हा दही नसतं तेव्हा मी असंच चटणी बनवते. तर कशी वाटली तुम्हाला ओल्या नारळाची चटणी? अशाच झटपट आणि इझी रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.